सर्वांना मी सौ वैशाली उल्हासवाड, मी अकोला येथील रहिवासी आहे. मी बाळापूरला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲज अ लॅब टेक्निशियन आहे. 2023मध्ये मला गुडघ्यांमध्ये म्हणजे खूप त्रास व्हायला लागला होता. आता अपडाऊन असल्यामुळे बसमध्ये प्रवास आहे, जाणे येणे, पायी तिथपर्यंत जाणे किंवा येणे हा त्रास होतो. मग जेव्हा पायऱ्या चढ उतर करायला खूप म्हणजे असह्य त्रास व्हायला लागला तेव्हा सहन व्हायला नाही लागलं. एक दिवस मी अक्षरशः बसमधून उतरताना असं वाटत होतं, म्हणजे बाळापूर आलं तरी उतरावं वाटत नव्हतं, कारण मला असं वाटत होतं आम्ही हे पायरी उतरू कशी, शक्यच नव्हतं. मला रडायला लागली मी अक्षरशः. ड्युटीवरून घरी येताना म्हटलं मी घरी येऊ शकत नाही, आपण आता पहिले डॉक्टरकडे जाऊया. मग डॉक्टर सोनवणे म्हणून आहे, ऑर्थोपेडिक सर्जन अकोला, त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेतली. लगेच ड्युटीवरून तिकडेच तिथे गेली. टेस्ट झाल्या, तपासलं. सरांनी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणून सांगितलं. ऑस्टिओआर्थरायटिस म्हटल्यावर सर बोलले आता तुम्ही एक काम करा, कुठे राहता म्हटलं. सर आहे फ्लॅटमध्ये, फ्लॅट आहे 3rd फ्लोअरला. तर म्हणे पायऱ्या चढ उतर तुम्हाला शक्य नाही, तुम्ही करू नका, तुम्ही घर बदलायचा निर्णय घ्या. प्रथम निर्णय घर बदलवणे, दुसरा निर्णय मांडी घालून बसायचं नाही, तिसरं म्हणजे कोमोडचा वापर करा. बिलकुल इंडियन टॉयलेट तुम्हाला जमणारच नाही, प्रिकॉशन्स भरपूर पाळावं लागतील. आणि इव्हन इथपर्यंत की आफ्टर 3 इयर्स तुम्हाला नी सर्जरी अटळ आहे. तुम्ही कितीही आता मेडिसिन सुरू केलं तरी आफ्टर 3 इयर्स नंतर की हार्डली 5 इयर्स नंतर तुम्हाला नी सर्जरी करावीच लागणार आहे. भरपूर टेन्शन आलं. तर कारण वय काही एवढं नाही आहे आणि जॉब आहे, म्हणजे ह्या गोष्टी एकदम मॅनेज करणं एवढं सोपं नाहीच आहे. आणि सडन निर्णय तर कुठला घेऊ शकत नाही ना. मग औषध तर घेतले नाही, कारण म्हटलं आधी थोडंसं आपण फेरविचार करू. तिथून घरी आलो. दुसऱ्या दिवशी 3 जून आणि 4 जून असे जया मामींचं शिबिर होतं अकोल्याला हनुमान मंदिरमध्ये. मग मी शनिवार रविवार होता, सुट्टी होती, म्हटलं चला शिबिराला तर जाऊन बघू. ज्या दिवशी शनिवारी मी शिबिराला गेल्याबरोबरच मामीनी मला म्हटलं की खाली बैस. म्हटलं मामी मला शक्यच नाही होतं, मी खूप त्रास होते गुडघ्यांमध्ये. तर मी चेअरवर बसली. मग मामी बोलले आजच्या दिवस बसू देत आहे तुला, उद्या नाही बसू देणार. म्हटलं ठीक आहे. मग मी त्या दिवशी चेअरवर बसली. त्या दिवशी सगळं दिवसभर ऐकलं, ग्रीन ज्यूस वगैरे घेतलं. त्या दिवशी ग्रीन ज्यूस मी 2 ग्लासवर 3 ग्लास घेतला. दुसऱ्या दिवशी अक्षरशः मला खाली बसायला स्वतःहून वाटत होतं मी आता खाली बसू शकते, म्हणजे बसली मी, कारण मला खूप त्रास वाटत होता. पण मी एक गोळी सुद्धा न घेता दुसऱ्या दिवशी खाली बसली, मांडी घालून बसली. आणि मग त्या दिवशी तर पूर्ण दुसऱ्या दिवशी यांना पण सोबत आणलं. म्हटलं तुम्ही एकदा चलाच माझ्यासोबत. हे सॅटर्डेला आले नव्हते पण संडेला आले. दिवसभर अनुभव घेतला, अनुभव ऐकले. मेन गोष्ट अशी आहे की आपण स्वतःचा अनुभव स्वतःला आल्याशिवाय लवकर ॲक्सेप्ट करत नाही कुठली गोष्ट. तर माझा स्वतःचा अनुभव मला सॅटर्डेला आल्यामुळे मी संडेला यांना प्रवृत्त केलं. मग हे पण आले. मग 4 जून समजा आम्ही घरी जे गेलो रात्री, 5 जूनपासून निर्णय घेतला की ही साधना आपल्याला कंटिन्यू करायची आहे. या साधनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कंटिन्यू केली. जे गोष्टी मामीने सांगितल्या होत्या त्या सगळ्या केल्या. तसं अनुकरण केलं. मला जास्तीत जास्त म्हणजे एक गोळीही न घेता मी आज, मला असं वाटत नाही मला की तो आर्थरायटिस नावाचा सुरू झाला होता म्हणून. त्याच्यानंतर मी आमचे अनुभव सगळ्यांना शेअर करत गेलो. आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा झाला. सगळ्यांनी, माझ्या सासरकडच्या मंडळींनी, माहेरकडच्या मंडळींनी, सगळ्यांना आम्ही प्रवृत्त करतो. कारण आपल्याला अनुभव आल्यामुळे आपल्याला स्वतः समोरच्याचं दुखणं ऐकलं की तू गोळ्या घेण्यापासून बाबा तू फक्त थोडासा त्रास घेऊन बघ, शिबिर करून बघ. बरेच जण येतात, शिबिर करतात, अनुभव येतात, चांगले अनुभव येतात. त्याच्यामुळे आनंद वाटतो. आणि याचं सगळं श्रेय जातं ते जया मामीला. कारण आज जया मामी तो योगायोग एवढा सुंदर की ज्या दिवशी मला असह्य त्रास झाला त्याच दिवशी नेमकं मला जया मामींचा म्हणजे सहवास मिळाला दुसऱ्याच दिवशी. आणि त्यांच्या त्या सहवासातून आज एवढा मोठा, कारण नाही म्हटलं तर एकदा आपण दवाखाना सुरू केल्यानंतर त्यातून सुटका नसते. आज मेडिकलला डिपार्टमेंटला मी पण आहे, त्याची आयडिया मला आहे की एकदा जर गोळी तुमची सुरू झाली ना तर बॉडीला तुम्हाला सर्क्युलेशन ते गोळी करायला आणि ती पचवायला नवीन गोळ्या सुरू होणारच आहे.